मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 खाली अडवलेला रस्ता खुला करून मिळण्याच्या केसेसच्या संदर्भामध्ये आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 प्रमाणे नवीन रस्ता मिळण्याच्या अर्जाच्या अनुषंगाने आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. आपल्याला ईमेल आलेला आहे आणि आपल्याला असं म्हटलेला प्रश्न विचारलेला होता की जेव्हा रस्त्या केसेस दाखल केल्या जातात, म्हणजे दोन्ही कलमाखाली 143 असेल किंवा कलम 5 मामलेदार ॲक्टखाली असेल किंवा 143 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम असेल, या दोन्ही कलमाखाली अडवलेला रस्ता खुला करून मिळण्यासंदर्भात मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 प्रमाणे आहे आणि दावा करावा लागतो आणि कलम 143 प्रमाणे नवीन रस्ता मिळण्यासाठीचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 प्रमाणे नवीन रस्ता मिळण्यासाठीचा अर्ज दाखल करावा लागतो. तर त्याच्यामध्ये जेव्हा ते अर्ज किंवा दावा दाखल केला जातात त्यावेळी जे स्थळपाहणी पंचनामे आहेत, तर ते स्थळपाहणी पंचनामे करण्यासाठी काही महसूल विभागामध्ये किंवा काही तहसील कार्यालयामार्फत संबंधित माननीय तहसीलदार साहेब हे सर्कल अधिकारी यांची नियुक्ती करतात आणि सर्कल अधिकारी जे आहेत ते पंचनामे करतात, स्थळपाहणी पंचनामे त्यांच्या सहीने. आणि त्या पंचनाम्याच्या आधारे जे आहे ते पंचांच्या सह्या घेतल्या जातात आणि त्या पंचनाम्याच्या आधारे ती केस चालवली जाते आणि त्याच्यामध्ये न्याय निर्णय दिला जातो. तर आपल्याला प्रश्न असा विचारण्यात आलेला होता की ही जी दोन कलमं आहेत, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 आणि अडवलेला रस्ता खुला करून मिळण्याच्या संदर्भामध्ये मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5, या केसेसमध्ये तहसीलदार यांनी स्वतः, ज्याला मामलेदार असंही म्हटलेलं आहे कायद्यामध्ये, त्यांनी स्वतः स्थळपाहणी करणं जे आहे ते आवश्यक आहे का आणि सर्कलमार्फत स्थळपाहणी करता येते का, केलेले असेल तर काय, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा होईल जनरल आपल्या व्हिडिओपेक्षा. व्हिडिओला स्किप न करता आपण शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपण कायदेशीर कलमं आणि त्याचं विश्लेषण यासह उदाहरणासह आपण सांगणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे सरांनी विचारलेला, तर या प्रश्नामध्ये त्यांचा मुख्य प्रश्न असा होता की केस मामलेदार यांच्याकडे दाखल केली जाते नवीन रस्ता मागणीची किंवा अडवलेला रस्ता खुला करून मिळण्याची, आणि त्यांच्याकडून माननीय सर्कल अधिकारी यांच्यामार्फत स्थळपाहणी पंचनामा केला जातो किंवा त्यांना स्थळपाहणी करण्यासाठी पाठवलं जातं. तर हे कायदेशीर आहे का, अशी कुठं कायद्यामध्ये तरतूद आहे का, आणि या दोन कलमामध्ये नेमकी काय तरतूद आहे, अशा प्रकारे पॉवर डेलिगेशनची कुठे तरतूद आहे का, या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला या दोन कलमं जे आहेत या दोन कलमांबद्दल पहिल्यांदा पाहावं लागेल. या कलमामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे. सर्वात आधी आपण मामलेदार कोर्ट ॲक्टचं कलम जे आहे ते 19 पाहूया. मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 प्रमाणे अडवलेला रस्ता खुला होऊन मिळण्यासाठीचा जेव्हा दावा दाखल केला जातो त्यावेळी माननीय मामलेदार म्हणजेच तहसीलदार साहेब यांनी कोणते पॉईंट्स डिसाईड करायला पाहिजे. पॉईंट्स टू बी डिसाइडेड बाय द मामलेदार ॲट हिअरिंग, चौकशीच्या दरम्यान कोणते करायला पाहिजे याची तरतूद मामलेदार कोर्ट ॲक्टच्या कलम 19 मध्ये देण्यात आलेली आहे. आणि जो आपल्या प्रश्नाचा संदर्भ होता त्या अनुषंगानंचं जे सबक्लॉज आहे की त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, आपण त्याच्याबद्दल बोलूया की या स्पेसिफिक 19 कलमामध्ये बरंचसं त्याच्यामध्ये क्लॉजेस आहेत आणि त्या क्लॉजेसपैकी जे आहे जे दोन आहे सब क्लॉज, त्याच्यामध्ये पॉवर ऑफ अ मामलेदार टू एक्झामाइन अदर विटनेसेस अँड इन्स्पेक्ट प्रॉपर्टी इन डिस्प्यूट असं म्हटलेलं आहे. म्हणजे मामलेदार म्हणजेच तहसीलदार साहेब यांना साक्षीदार घेण्याचे कलम 5 प्रमाणे साक्षीदारांचा जबाब घेण्याचे अधिकार आहेत आणि अँड इन्स्पेक्ट प्रॉपर्टी इन डिस्प्यूट म्हणजे ते जी मिळकत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याचं इन्स्पेक्शन करण्याचं म्हणजे पाहणी करण्याचे अधिकार आहेत. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की द मामलेदार मे शब्द आहे, मस्ट नाही, त्यांना वाटलं तर आफ्टर ड्यू नोटीस टू अँड इन प्रेझेन्स ऑफ, हजेरीमध्ये, इन प्रेझेन्स ऑफ अ पार्टीज समन अँड एक्झामाइन ॲज अ विटनेस एनी पर्सन हू हॅज नॉट बीन समन्ड ऑर प्रोड्युस्ड अँड मे कॉल फॉर द पार्टीज where he consider it expedient in the interest of justice to do so and may, if he thinks fit, make a personal inspection of the property in dispute. शब्द काय आहे, मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 19 मध्ये
जे सबक्लॉज आहेत त्या सबक्लॉजपैकी आहे 2. पॉवर ऑफ अ मामलेदार टू एक्झामाइन अदर विटनेसेस अँड इन्स्पेक्ट प्रॉपर्टी इन डिस्प्यूट. ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे बाय आयदर ऑफ द पार्टीज वेअर ही कन्सिडर एक्सपिडियंट इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस टू डू सो अँड मे इफ ही थिंग्स फिट. त्यांना जर आवश्यकता वाटली तर मेक अ पर्सनल इन्स्पेक्शन ऑफ द प्रॉपर्टी इन डिस्प्यूट इन प्रेझेन्स ऑफ ऑर आफ्टर ड्यू नोटीस टू द पार्टीज. म्हणजे याच्यामध्ये 2 शब्द महत्त्वाचे आहेत. 2 शब्दापैकी पहिला शब्द की पर्सनल इन्स्पेक्शन. मामलेदार यांनी पर्सनल इन्स्पेक्शन केलं पाहिजे, म्हणजे स्वतः इन्स्पेक्शन केलं पाहिजे. आणि कसं केलं पाहिजे? एक तर त्या पक्षकारांना मामलेदार हे कधी इन्स्पेक्शनसाठी येणार आहे त्याची नोटीस काढली पाहिजे किंवा त्यांना तसं कळवलं पाहिजे. आता आपण जर या कलम 19 जर पाहिलं, त्याच्यातला सबक्लॉज पाहिला, मी रिपीट करत नाही, व्हिडिओ मोठा होईल कारण सबक्लॉज पाहिला, तर याच्यामध्ये देर इज ॲब्सोल्युटली नो प्रोव्हिजन फॉर डेलिगेशन ऑफ पॉवर बाय द मामलेदार टू द सर्कल ऑफिसर. म्हणजे मामलेदार हे सर्कल ऑफिसर यांची नेमणूक करून त्यांनी जाऊन स्थळ पाहणी करावी. कलम 5च्या केसेसमध्ये अडवलेला रस्ता खुलावून अशी कुठंही तरतूद नाही. या उलट ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पर्सनल इन्स्पेक्शन म्हणजे व्यक्तिशः त्यांनीच केला पाहिजे. आता ही एक आपण रस्त्याच्या केसेस संदर्भातलं हे पाहिलं, म्हणजे कलम 5 पाहिलं आणि त्याच्यामध्ये काय तरतूद आहे हे आपण पाहिलं. तर आता एक दुसरं जे आहे आपण 143च्या संदर्भामध्ये पाहू. तर 143 कलम काय म्हणते, जे नवीन रस्ता मागणीच्या संदर्भातला आहे त्याचाही उहापोह या ठिकाणी करणं गरजेचं आहे. सरांनी प्रश्न विचारलेला होता की सर्कल अधिकारी पंचनामा करतात आणि त्या आधारे निकाल दिला जातो. तर कलम 43 मध्ये काही अशी तरतूद आहे का की पॉवर डेलिगेट करता येतात फ्रॉम तहसीलदार टू सर्कल, तहसीलदार यांच्याकडून सर्कल अधिकारी यांना. तर त्याच्या अनुषंगानं कलम 143 मध्ये असं म्हटलेलं आहे की राईट ऑफ अ वे ओव्हर द बाउंड्रीज, म्हणजे जे हद्दीचे बांध असतात त्याच्यावरून हद्दीवरून रस्ता देण्याच्या संदर्भातली ही तरतूद आहे. द तहसीलदार मे एन्क्वायर इन टू अँड डिसाइड क्लेम बाय पर्सन होल्डिंग लँड इन सर्वे नंबर टू अ राईट ऑफ अ वे ओव्हर द बाउंड्रीज ऑफ अदर सर्वे नंबर्स. म्हणजे माननीय तहसीलदार हे एखाद्या मिळकतीला रस्ता आहे किंवा नाही याची एन्क्वायरी करू शकतात आणि एखाद्याला सर्वे नंबरची जी सर्वे त्या गटाची जी बाउंड्री आहे त्याच्या संदर्भाने त्या बाउंड्रीवरून रस्ता देऊ शकतात. दुसरं त्याच्यातलं क्लॉज आहे इन डिसाइडिंग सच क्लेम. अशा प्रकारचे जे वाद आहेत ते डिसाईड करत असताना द तहसीलदार शॅल हॅव रिगार्ड टू द नीड्स ऑफ द कल्टिवेटर्स फॉर रिजनेबल ॲक्सेस टू देअर लँड. ह्याच्यामध्ये काय पाहायचं आहे की त्या शेतकऱ्याच्या शेतीला जाण्यासाठी रिजनेबल ॲक्सेस आहे का, रस्ता आहे का, आणि त्यांना रस्त्याची गरज आहे. मूळ म्हणजे ॲक्सेस नसला पाहिजे, त्यांना जाण्यासाठी रस्ता नसला पाहिजे, आणि दुसरं म्हणजे त्यांना गरज असली पाहिजे. आता त्याच्यामधलं तिसरं सब क्लॉज आहे द तहसीलदार्स डिसिजन अंडर दिस सेक्शन शॅल सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 4 and 5 बी सब्जेक्ट टू द अपील अँड रिव्हिजन इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन्स ऑफ द कोड. म्हणजे त्याच्यावर आपण अपील करू शकतो जर आपल्या विरोधात गेलं तर. त्या अनुषंगाने आहे. पुढचे 4 आहे एनी पर्सन हू इज ॲग्रीव्ड बाय अ डिसिजन ऑफ अ तहसीलदार अंडर दिस सेक्शन मे विदिन अ पिरियड ऑफ 1 year. 1 वर्षाच्या आतमध्ये 143 खाली जर आदेश झालेला असेल, तो आपल्या विरोधात झालेला असेल तर 1 वर्षाच्या विदिन अ पिरियड ऑफ 1 year फ्रॉम द डेट ऑफ डिसिजन, निकालाची जी तारीख आहे तेव्हापासून 1 वर्षाच्या आत आपण तो आदेश रद्द होऊन मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकता. म्हणजे फ्रॉम द डेट ऑफ डिसिजन 1 वर्षाच्या आत इन्स्टिट्यूट अ सिव्हिल सूट टू हॅव इट सेट असाइड ऑर मॉडिफाईड. म्हणजे तहसीलदार यांच्या 143च्या आदेशाच्या विरुद्ध डायरेक्ट 1 वर्षाच्या आत दावा करण्याची सुद्धा दिवाणी न्यायालयामध्ये तरतूद आहे. आणि खाली जी आहे 5 मध्ये ती वेअर अ सिव्हिल सूट हॅज बीन इन्स्टिट्यूटेड अंडर सबसेक्शन 4 अगेन्स्ट द तहसीलदार्स डिसिजन सच डिसिजन शॅल नॉट बी सब्जेक्ट टू द अपील ऑर रिव्हिजन. म्हणजे जर आपण दावा दाखल केला तर पुन्हा माननीय महसूल अधिकारी यांच्याकडे आपल्याला रिव्हिजन किंवा त्या कायद्याच्या अनुषंगानं अपील जे आहे ते करता येत नाही. दोन्हीपैकी एक करावं लागतं. आता आपण 143 जर बघितलं तर याच्यामध्ये तर आपल्याला असं दिसून येत नाही की त्यांनी पॉवर डेलिगेट करू शकतात आणि त्यांनी जे आहेत ते सर्कल अधिकारी यांच्या मार्फत म्हणा किंवा
अन्य कोणामार्फत म्हणा स्थळपाणी पंचनामा करू शकतात. कारण हे जी 2 कलम आहेत रस्त्याच्या अनुषंगानं मामलेदार कोर्ट ॲक्टमधलं, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडमधलं, तर याच्यामध्ये जे आहे ते पर्सनली इन्स्पेक्शन. आता ह्याच्यामध्ये सुद्धा पहिल्या क्लॉजमध्ये असं म्हटलं की तहसीलदार मे इन्क्वायरी इनटू अँड डिसाईड द क्लेम. ह्याच्यामध्ये त्यांना ते पॉवर इन्क्लूड होतात की ते जाऊन स्थळपाणी करू शकतात. परंतु तहसीलदार मे इन्क्वायर असंच याच्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. जर का जो प्रश्न होता आपला की सर्कल अधिकारी यांच्यामार्फत स्थळपाणी केली, तर जर कायद्यामध्ये द तहसीलदार मे हिमसेल्फ ऑर थ्रू देअर सबऑर्डिनेट ऑफिसर किंवा थ्रू देअर रिप्रेझेंटेटिव्ह असं जर असलं शब्द तर आपण समजू शकू. मग आता जेव्हा अशा प्रकारे सर्कल अधिकारी यांनी पंचनामे केलेले असतील, त्याच्या आधारे निकाल दिलेला असेल, तर पर्याय काय? तर ते जे झालेलं प्रोसिडिंग आहे ते इलिगल आहे असं आपण म्हणू शकतो. आपण त्याविरुद्ध दाद मागू शकतो. आणि या 2 कलमामध्ये तर स्पष्टपणे तसं काही लिहिलेलं नाही. त्या संदर्भात जर वकील मित्रांकडे कोणाकडे केस लॉ असेल, कारण लॉ किती व्हास्ट आहे हे सर्व वकील मित्रांना माहीत आहे. रिसेंट रोज केस लॉ येत असतात आणि सगळंच आम्हाला माहिती असतं असं काही नसतं. जर या अनुषंगानं म्हणजे वकील मित्रांना मी विशेषतः सांगतोय की या रस्ता केसेसच्या संदर्भामध्ये जर का पॉवर डेलिगेट करता येतात स्थळपाणी करण्यासाठीच्या संदर्भामध्ये अशी कुठं स्पष्ट तरतूद असेल, असा एखादा उच्च न्यायालयाचा निकाल वगैरे असेल, तर आपण मेल करू शकता. ह्याच्या जे प्रोफाईलला दिलेला आहे किंवा प्रोफाईलवर जो काही फोन नंबर आहे त्याला आपले वकील मित्र मेलसुद्धा करू शकतात. म्हणजे हे करेक्शन करता येईल आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर माझ्या तर वाचण्यामध्ये नाही आहे आणि पाहण्यामध्ये सुद्धा नाही, कारण प्रत्येक ठिकाणी तर तहसीलदार मे एन्क्वायर किंवा तहसीलदार यांनी करावं असंच म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं ते त्यांनी केलं पाहिजे असं अपेक्षित आहे. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजलेली असेल, आवडलेली असेल. आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर या व्हिडिओला फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा, म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.